एकनाथ शिंदे यांचीच खरी शिवसेना असा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिल्यानंतर आता राष्ट्रवादी नेमकी कुणाची याबाबतची सुनावणी देखील सुरू होणार आहे। तत्पूर्वी शिवसेनेच्या निकालामुळे अजित पवार गटाचा जीव भांड्यात पडल्याची आणि शरद पवार गटामध्ये अस्वस्थता पसरल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू झालेली आणि त्यामुळे शिवसेनेचा निकाल राष्ट्रवादीच्याही निकालावरती परिणाम करणार का असा प्रश्न सध्या विचारला जातोय। पाहूयात याबाबतचा आमचा हा रिपोर्ट। शिवसेना कुणाची, शिंदेंची की ठाकरेंची? शिवसेनेचे प्रतोद कोण, भरत गोगावले की सुनील प्रभू? या प्रश्नांची उत्तरं काल राज्यातील जनतेला मिळाली। त्यामुळे आता महाराष्ट्रासमोर नवीन प्रश्न उभे ठाकलेत। राष्ट्रवादी कुणाची, काकांची की पुतण्याची? राष्ट्रवादीचे प्रतोद कोण, जितेंद्र आव्हाड की अनिल पाटील? कारण शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात निर्णय देताना नार्वेकरांनी जे निकष लावलेत ते पाहता अजित पवार गटाच्या आशा पल्लवित झाल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्यात। सुरुवातीला आपण शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटीतील साम्य पाहूया। शिवसेना फुटीवेळी गटनेते एकनाथ शिंदे आणि प्रतोद सुनील प्रभू वेगवेगळ्या गटात होते। राष्ट्रवादीतील फुटीवेळीही गटनेते जयंत पाटील आणि प्रतोद अनिल पाटील वेगवेगळ्या गटात होते। एकनाथ शिंदेंच्या गटाकडे विधिमंडळ पक्षात बहुमत होतं, तर अजित पवार गटाकडेही विधिमंडळ पक्षात बहुमत होतं। पक्षांतर्गत निवडणुका न होता शिवसेनेत नेमणुका झाल्याचं निरीक्षण आहे। प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील यांची निवडणूक न घेता झाल्याचा अजित पवार गटाचा दावा आहे। ठाकरे गटाकडून उद्धव ठाकरे तर शिंदे गटाकडून एकनाथ शिंदेंकडे पक्षाचं नेतृत्व असल्याचा दावा होतोय। शरद पवार गटाकडून शरद पवार तर अजित पवार गटाकडून अजित पवार अध्यक्ष असल्याचा दावा केला जातोय। पार्टीच्या मेजॉरिटीमध्ये पाहायला पाहिजे, तुम्ही लेजिस्लेटिव्ह हाऊसच्या मेजॉरिटीमध्ये नका बघू। तर मग पार्टीमध्ये अजितदादांचं वर्चस्व आहे का शरद पवारजींचं आहे हे तुम्हाला ठरवावं लागेल। हे ठरवण्याकरता नॉर्मल पद्धतीने पाहता जो काही जर त्यांच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये याची उत्तरं सापडत नसतील, जर त्याच्या पार्टी हायरार्कीमधून कोणाचे हे अधिकार होते काय होते त्याची उत्तरं स्पष्ट नसतील, तर मग तुम्हाला स्पीकरने ह्या बाबतीत एव्हिडन्सच्या बेसिसवर हे ठरवलं की नाही एकनाथजींकडे मेजॉरिटी आहे, तशा टाईपचा निर्णय एक्सपेक्टेड राहू शकेल। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार मात्र सुभाष देसाई विरुद्ध राज्य सरकार खटल्याचा दाखला देत आहेत। पक्ष संघटना महत्वाची, जे उमेदवारांची निवड करतात त्यांना निवडणूक लढवायला फोर्स करतात आणि अशांचे मत यापेक्षा त्यांना जे निवडतात त्यांचं मत, त्यांचा अधिकार अधिक महत्त्वाचा आहे। आणि लेजिस्लेटिव्ह पार्टी, विधिमंडळ पक्ष आणि पक्ष संघटना याच्यामध्ये पक्ष संघटना महत्त्वाची आहे असा निकाल सुभाष देसाईंच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना निकाल देताना स्पष्ट केलं की विधिमंडळातील सदस्यांना व्हीप नेमण्याचा अधिकार आहे आणि त्यामुळेच उद्धव ठाकरेंच्या संघटनेला जो व्हीप दिला होता तो एकनाथ शिंदेंसह 16 आमदारांना लागू होत नाही आणि त्यामुळेच हे सर्व आमदार जे आहेत ते पात्र आहेत। जर का आपण योग्यरित्या सर्व्हिस केली नसेल व्हीपची तर त्या संबंधित आमदाराकडे तो पोचला असं सिद्ध होत नाही आणि म्हणून त्या आमदाराला अपात्र ठरवता येत नाही। त्याच्या आधारावरतीच एकनाथ शिंदेच्या प्रतोदानी म्हणजे भरत गोगावलेंनी इश्यू केलेले व्हीप हे योग्यरित्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील आमदारांना प्राप्त झाले नव्हते, त्यांना सर्व्हिस केली गेली नव्हती, या कारणास्तव त्यांना अपात्र ठरवता येत नव्हतं। निकाल हा कोणालाच मूळ पिटिशन ही डिस्क्वालिफिकेशन बद्दल होती आणि त्यात कोणी डिस्क्वालिफाय करण्यात आलेलं नाही, हा एक आश्चर्याचा भाग आहे।
आणि प्रतोद सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे की प्रतोद कोण योग्य, सुनील प्रभूच प्रतोद म्हणून सुप्रीम कोर्टाने मान्य केलेले आहेत. त्यापेक्षा वेगळे प्रतोद ग्राह्य धरून निकाल दिलेला आहे. त्यामुळे आता सुप्रीम कोर्टात मला खात्री आहे उद्धव ठाकरे साहेब आणि त्यांचे सहकारी झाले. ना इकडचे कोण अपात्र झाले ना तिकडचे अपात्र झाले. विन विन पोझिशन आहे. आणि स्वतः जे आहेत नार्वेकर हे स्वतः सुशिक्षित आणि वकील आहेत. त्यांचा अभ्यास निश्चितपणे, आणि त्यांना अनेक दुसऱ्या काही अनेक वकिलांनी सुद्धा सहकार्य मदत निश्चितपणे केली असणार. किंवा होतीच तिकडे बरेचसे लोक वकीलसुद्धा हे सगळं ऐकायला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयामुळे अजित पवार गटाला जरी सध्या दिलासा मिळाला असला तरी पुढची लढाई त्यांची सोपी नाही आहे. कारण अजित पवार गटानं कुठल्याही प्रकारे राष्ट्रीय कार्यकारिणी घेतली नव्हती. यासोबतच सत्तेत सहभागी झाल्यानंतर त्यांना राष्ट्रीय अध्यक्षपदाचं पत्र निवडणूक आयोगाला दिलं. अशा पद्धतीचे आरोप सध्या शरद पवार गटानं त्यांच्यावर केलेत. त्यामुळे अजित पवार गट हे आरोप कसे थोपवणार आणि पक्ष आणि चिन्ह कसं मिळवणार याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. एबीपी माझाला मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक तात्काळ फोनवरून घेत अजित पवार यांना राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून घोषित केलं असा दावा अजित पवार गटानं केलाय. मात्र हा दावा त्यांना निवडणूक आयोगात पुराव्यासह सिद्ध करावा लागेल. त्यामुळे सध्या जरी शिवसेना राष्ट्रवादी सुनावणीत साम्य वाटत असलं तरी अजित पवार गटाला ही लढाई तितकीशी सोपी नाही. निलेश बुधावलेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.